सोलापुरातील चौडेश्वरी मंगल कार्यालय येथे 5 वर्षाच्या मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून एका इसमाने तिच्या पायातील 10 तोळ्यांचे चांदीचे पैंजण काढून घेतल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। सोमनाथ सत्यनारायण येनगंदुल वय 45 राहणार रवींद्रनगर नवीन विडी घरकुल असे त्या आरोपीचे नाव आहे। योगेश श्रीनिवास परशी वय 32 राहणार सागर चौक विडी घरकुल यांनी फिर्याद दिली आहे। संबंधित मुलगी आपल्या आई वडिलांसमवेत चौडेश्वरी मंगल कार्यालयात लग्न समारंभानिमित्त आली होती। आई वडील लग्न कार्यात व्यस्त असताना मुलगी खेळत खेळत मंगल कार्यालयाच्या बाहेर आली। त्यावेळी तिथून जाणाऱ्या एका इसमाने तिच्याशी गोड बोलून तिला खेळवण्याचा प्रयत्न केला। मुलीच्या पायातील चांदीचे पैंजण पाहून त्याने तिला चल तुला आईस्क्रीम घेऊन देतो असे सांगून काही अंतरावर नेले। यानंतर एका बोळात नेऊन तिच्या पायातील 10 तोळ्यांचे चांदीचे पैंजण काढून घेतले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयित इसम त्यात दिसून आला। त्याचा माग काढत पोलीस अशोक चौक येथील मार्कंडे उद्यानापर्यंत पोहोचले। तेथे तो बसलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले।